मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आज आपण जो विषय चर्चा करणार आहोत किंवा माहिती करून घेणार आहोत तो आहे कोर्ट मार्शल. आता आपण विचार करा कोर्ट मार्शल म्हणजे काय असतं. तर हे एक लष्करी न्यायालय असतं जे लष्करी कायद्याबाबत सर्व प्रकरण हाताळतं. म्हणजे जर तुम्हाला मिलिटरीतल्या कुठच्याही माणसाविरुद्ध तक्रार करायची असेल किंवा एका मिलिटरीतल्या माणसाला दुसऱ्या मिलिटरीतल्या माणसाविरुद्ध तक्रार करायची असेल तर ते प्रकरण सामान्यतः न्यायालयामध्ये चालत नाही. ते चालतं लष्करी न्यायालय ज्याला आपण म्हणतात कोर्ट मार्शल. आता कोर्ट मार्शल म्हणजे लष्करी कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या लष्करी दलातल्या सदस्याची लष्करी न्यायालयात चाललेली एक चाचणी. ड्रग्सचा आरोप असेल, कुठच्याही प्रकारचा अरेरावीचा आरोप असेल, उगीच काहीतरी गोळीबार केल्याचा, वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी असू शकतात. शेवटी कोर्ट मार्शलमध्ये अधिकृत शिक्षेची मांडणी केली जाते. यामध्ये वर्गवारीनुसार सर्वात गंभीर म्हणजे फाशीची शिक्षाही होऊ शकते, सेवेपासून वेगळं केलं जाऊ शकतं, त्याला बरखास्त केलं जाऊ शकतं, त्याला अप्रामाणिक डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, वाईट आचरणाचा डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, स्वातंत्र्यापासून वंचित केलं जाऊ शकतं. त्याला 1 महिना करता ते एकाच खोलीमध्ये ठेवणं, त्याला वेतनापासून वंचित केलं जाऊ शकतं, 1 महिन्याचं वेतन नाही मिळणार, श्रेणीत घट केलं जाऊ शकतं, लोअर ग्रेडेशन आणलं किंवा त्याला एक प्रकारचं टासलं जाऊ शकतं, फटकार दिले जातात. भारतात कोर्ट मार्शल कसं केलं जातं तर एक समरी कोर्ट मार्शल असतं. हा एकटा बसलेला लष्करी न्यायालयाद्वारे तो चालवला जातो. 6 महिन्याची शिक्षा साधारणतः त्याची कारवाई 6 महिन्याच्या शिक्षेपर्यंत मर्यादित आहे. आणि LCM म्हणजे मर्यादित कोर्ट मार्शलचा खटला लष्करी न्यायाधीश आणि संरक्षण दलाच्या 3 प्रमुख सदस्यांच्या मंडळाद्वारे चालवलं जातं, ज्यात शिक्षा 2 वर्षाच्या कारावासापर्यंत मर्यादित आहे. आता याच्या पलीकडचे कोर्ट मार्शलचे काय ते वेगळे आहेत, पण प्रत्येक कोर्ट मार्शलच्या निर्णयाविरुद्ध आपण उच्च न्यायालयात जाऊ शकतो. एवढं लक्षात राहू द्या. त्यात कुठचाही निर्णय जो घेतलाय तो न्यायिक निर्णयाचं पुनरावलोकन करण्याचा हायकोर्टला अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या असं 5 खंडपीठाच्या न्यायाधीशांनी या संदर्भात निर्णय स्पष्टरित्या दिलेला आहे. त्यामुळे कोर्ट मार्शलच्या संदर्भात विचार केला जातो. उच्च न्यायालय काही विशिष्ट परिस्थितीमध्ये योग्य दिलासा देऊ शकतं. जर कारवाईमुळे मूलभूत अधिकार नाकारले गेले असतील किंवा त्या अधिकार क्षेत्रातील त्रुटी किंवा रेकॉर्डच्या तोंडावर स्पष्ट त्रुटी दिसत असतील तर सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार उच्च न्यायालय त्याला योग्य तो त्याला म्हणतात त्याला संधी देऊ शकते, तो निर्णय फिरवू शकते. अर्थात सुप्रीम कोर्टाला तर अधिकार आहेच आहे, सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहेच आहे. त्यामुळे कोर्ट मार्शल आज छोटा विषय होता. लष्करी न्यायालयात काय होतं, लष्करी न्यायालयात लष्करातल्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात कुठच्याही प्रकारचे निर्णय असतात ते लागतात. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईन. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.